तर ॲक्च्युली मी उद्या बाहेर फिरायला चाललोय, म्हणजे काइंड ऑफ अ लॉंग ट्रिपला चाललोय बाहेर फिरायला उद्या. आणि म्हणजे अख्खी पॅकिंग बाकी आहे. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. ते आपली गुड मॉर्निंग झाले, आंघोळ वगैरे झालं, पण नाश्ता नाही झाला. आपण नाश्ता करूया या गाईज, नाश्ता करायला. नाश्त्याला बघा आज आपलं ते सँडविच आहे चीज टाकून. शेक ना आज, आणि त्यासोबत थोडा कलिंगड. येस गाईज, मी काय आज जिमला वगैरे जाणार नाही. आणि ॲक्च्युली काल आणि परवा पण नव्हतं गेलो, बिकॉज तेव्हा माझं जिमिंग झालेलं. आणि ॲक्च्युली आता म्हणजे बरेच दिवस जाणार नाही जिमला, आणि तुम्हाला समजेलच नंतर. बट तरी पण आता मी काय जाणार नाही. आणि आता आपला टाईम झाला आहे जेवायचा, दुपार झाले. मग आपण जरा आता जेवूया. या गाईज जेवायला बघा, डाळ भात आणि भेंड्याची भाजी आहे. या जेवायला गाईज. तुम्हाला माहिती आहे संध्याकाळ झाले आणि आपला टी टाईम पण झाला. आपण चहा पिऊया. गाईज, मी ॲक्च्युली आता जरा बाहेर चाललो आहे, म्हणजे काहीतरी सामान आणायला चाललो आहे. आणि ते सामान कशासाठी आणायला चाललो आहे ते मी तुम्हाला नंतर सांगतो. पण आता आपण जाऊया. गाईज, मी ॲक्च्युली डीमार्टला आलेले इथे चप्पल घ्यायला, पण इकडे मंडे असून पण खूप गर्दी आहे. पण चप्पल तर काय भेटली नाही, म्हणजे जी माझी होती तीच घ्यायची होती, बट नाही. आता बघू, आपण जाऊ दुसऱ्या इथे बघायला. येस गाईज, मी घरी आलो आहे. आणि ॲक्च्युली मी दुसऱ्या इकडे पण वगैरे गेलेलो, म्हणजे सामान आणायला. पण आता मी घरी आलो आहे. आणि ॲक्च्युली मी आता परत बाहेर झालो, म्हणजे जेवायला बाहेर चाललो आहे. तर मग चला आपण जाऊया. गाईज हे बघा, मी बाहेर आलो आहे इथे जेवायला, द्वारकामध्ये आलो आहे. आता ऑर्डर दिले, येते ऑर्डर. गाईज हे बघा, ऑर्डर आले. पहिली ऑर्डर व्हेज क्रिस्पी आहे. आपण खाऊया. खूप भूक लागले, काय खाल्लं नव्हतं, नाश्ता वगैरे पण नव्हता केला म्हणून. चायनीज पकोडा लागतोय. गाईज हे बघा, पनीर आलं आता. आपलं आजचं प्रोटीन. काय चांगलं लागतं, हे चांगलं आहे. गाईज 2 भाज्या मागवल्या त्या, आणि नान आहे, आपलं रोटी आहे, त्यासोबत बुंदी रायता पण. मशरूमची भाजी. येस गाईज, जेवून झालं आणि मी घरी आलो आहे. आणि ॲक्च्युली मी तुम्हाला काहीतरी सांगितलं नाही, म्हणजे अशी इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती मी अजून तुम्हाला सांगितली नाही. म्हणजे सांगणार तो होतंच, बट बरं सांगू आणि ते राहून गेलं आणि सांगितलं नाही. मग आज फायनली मी आत्ता तुम्हाला सांगतो आहे. तर ॲक्च्युली मी उद्या बाहेर फिरायला चाललो आहे, म्हणजे काइंड ऑफ अ लॉंग ट्रिपला चाललो आहे बाहेर फिरायला उद्या. तर हे तुम्हाला आधीच सांगायचं होतं, बट सांगितलं नाही. म्हणजे सांगणार होतो, बट नाही सांगितलं. सांगू आणि पण आता मी फायनली सांगतो आहे तुम्हाला. आणि मी कुठे चाललो आहे, कोणासोबत चाललो आहे, किती लोकांसोबत वगैरे चाललो आहे, हे तुम्हाला मी आता नाही सांगणार. हे तुम्हाला मी उद्याच सांगेन, जेव्हा मी निघेन उद्या. तो अभी आप अंदाजा लगाओ मैं कहाँ जा रहा हूँ. मग तेच, मी उद्या ट्रिपला चाललो आहे, बट माझी काहीच पॅकिंग नाही झाली, अख्खी पॅकिंग बाकी आहे. मग आपण जरा आता आपली पॅकिंग करूया. गाईज, लिटरली मी उद्या ट्रिपला जाणार आहे, आणि माझी अख्खी पॅकिंग बाकी आहे बघा. अख्ख्या कपड्यांचा बोजा आहे इकडे, आणि मी उद्या निघणार आहे. आणि ही असणार आहे आपली पॅक. मग आपण चालू करूया आता आपली पॅकिंग. त्याला तर थोडं आपण आधी इस्त्री करून घेऊया कपड्यांना. हा गाईज, फायनली इस्त्री करून झालं. आणि एवढं कंटाळा आला ना इस्त्री करून, कारण खूप कपडे होते. तर मग आता इस्त्री करून वगैरे झालं आहे, आणि थोडंसं सॅग्रिगेट वगैरे केलेत कपडे बॅगमध्ये टाकायला. हे थोडे असे हाफ पॅन्ट वगैरे आहेत ते, म्हणजे. आणि इकडे जीन्स, म्हणजे फुल पॅन्ट्स वगैरे, थोडे टी शर्ट्स वगैरे असे. मग ते असे वेगळे केले जातात, आपण त्याच्यात भरू. आणि ते सगळे थोडे शर्ट्स, कुर्ताज वगैरे ते सगळे वेगळे आहेत. आता मे बी ह्याच्यावरून तुम्हाला समजलं असेल की मी कुठे चाललो आहे. आणि मग हेच सगळं, आणि ॲक्च्युली तिकडे गरम वगैरे होणार आहे, म्हणून मग हेच एवढे शर्ट. ह्याच्यावरून तुम्हाला समजलं असेल की मी मनालीला नाही चाललो आहे. असो, बट आता आपण पॅक करायला घेऊया आपली बॅग. लेट्स गो.
सो आधी आपण जीन्स लॉंग पॅन्ट वगैरे ते सगळं बॅगमध्ये पॅक करूया. हे बघा इथे आहेत ते. गाईज हे बघा हळूहळू अर्धी बॅग चालली आहे. बॅग भरते हळूहळू. काय पॅकिंग करते. सो एक साईडला म्हणजे असं पॅन्ट सगळे पॅक केलं ते बघा, शॉर्ट पॅन्ट लॉंग पॅन्ट वगैरे. आणि एक साईडला आपण टी शर्ट शर्ट कुर्ताज वगैरे पॅक करू. आणि कुर्तावरून मे बी तुम्हाला म्हणजे अशी हिंट आली असेल आम्ही कुठे चाललो आहे. बट जाऊ दे, तुम्हाला उद्या समजेलच. गाईज वन साईड इज डन. आता आपण सेकंड साईड पॅक करूया. तुम्ही जसं ऐकलंच असेल, एव्हरी कॉइन हॅज टू साइड्स. सो दिस बॅग अँड एव्हरी बॅग हॅज टू साइड्स, दिस अँड दिस. दिस इज डन, दिस इज रिमेनिंग. आपली बॅग भरत आली आहे. आणि या टॉवेल पण. सो यस गाईज आपली पॅकिंग झालेली आहे बघा, तुम्ही बघू शकता मस्तपैकी. फक्त थोडं वरती खालती म्हणजे होऊ शकते, म्हणजे इफ काय सामान वगैरे ॲड करायचं असेल किंवा कमी करायचं असेल वगैरे तर ते आता मी उद्याच करेन. तर मग तरी फायनल म्हणजे फायनल टच झालेलं आहे आपली पॅकिंग. आपण पॅक करून ठेवूया आपली बॅग. आपली झालेलीच आहे पॅकिंग, म्हणजे पॅकिंग झालेलीच आहे. सो येस गाईज आपली पॅकिंग झालेली आहे आणि वी आर रेडी टू गो. आता कुठे चाललं ते उद्या समजेल तुम्हाला. येस गाईज पॅकिंग करून झालं आहे आणि दिवस संपलेला आहे आणि एव्हरीथिंग इज डन. आणि येस टुडे वॉज अ गुड डे वगैरे. आणि जसं मी तुम्हाला बोललो ॲज आय सेड की मी उद्या ट्रिपला जाणार आहे, तर ते तुम्हाला उद्याच समजेल का मी कुठे जाणार आहे. म्हणजे खूप सारी मजा येणार आहे, फन असणार आहे. आणि म्हणजे लाँग ट्रिप आहे, खूप दिवस चाललो आहे, ते समजेलच तुम्हाला उद्या सगळं. आणि ॲक्च्युली हां, उद्यापासून आपली गुड नाईट म्हणजे दुसरा इथे होणार आहे, म्हणजे वेगळ्या वेगळ्या जागेंवर होईल, कारण फिरायला चाललो आहे. सो ट्रिपच्या आधीची लास्ट नाईट आहे. सो गुड नाईट अँड नाव इट्स टाईम टू एंड दिस व्लॉग हिअर. कारण दिन खतम तो व्लॉग खतम. आणि येस उद्यापासून मजा येणार आहे, एन्जॉयमेंट असणार आहे. तर तुम्ही बघत राहा, स्टे ट्यून, तुम्हाला सगळं समजेल. कनेक्टेड राहा आणि लेट्स मीट टुमॉरो. ओके चलो बाय बाय बाय.